राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. अन सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. अन सांगा या वेडीला. शिवाजी पोटे येऊन थांबली गाडी, जुनी गाडी फुरेस. डोक्याचा पंचा काढला, घाम पुसून काढला. हिंगोली जिल्हा, वसमत तालुका. ऊन मारणाच. बायको गेली ती सासरवाडीला, नवरा आला मागून बायकोला न्यायला. बायकोचं नाव मंगल पोटे. तिने बघितलं, आलं बाया दनी. हा, थोडी लगबग झाली, थोडं सारून घेतलेलं होतं, झाडून काढलं. शिवाजी आत येऊन बसला. चहा ठेवते म्हणले. काळा कुट्ट चहा आला. गरीबाचा चहा असाच असतो. हा, ते किती कप साखर ते तिकडं वर, ते अनैतिक पैशाच्या संदर्भात. इकडं नाही, गरीबाचं कसं जसं आहे तसं. बसला. सासूबाई आली. पाहुणं तुम्ही यायचं, फोन केला. अंड्याचं कालवण करून ठेवले बघा. हा, तिथं मटन, चिकन, कुर्मा, हॅलो, पिझ्झा 2 तसलं नाही. 2 अंडी फोडायची, त्याचं पातळ खळगुट करायचं, मसाला बिसरा टाकायचा मस्तपैकी, कांदा चिरायचा, हा, लिंबू द्यायचं, बाजरीची भाकर द्यायची, जाऊ द्या गाडी. जावायची तिथं जावायची किंमत असते, तसं काय नाही. आला भाऊ, जेवण झालं सगळं. मला मग चल की जाऊ आता आपल्या घरी. पोरं वाट बघतात पाखरावानी. 2 पोरं, एक मुलगी एक मुलगा, एक 6 वर्षाची, एक 4 वर्षाचं. हा, म्हणले आलेच. लगेच लगी बगिनीवर आई म्हणली थांब, तशी नको, मोकळी जाऊ. साडी काढली, पेटळातून साडी काढली जुनीच. बाया म्हणली मी जुनी नाही नेसणार. म्हणजे कोणाची आहे? तुझ्या भाऊजाईची. मग तर अजिबातच नको. तिला विचारलं का तो? हा, म्हातार आईचा मग जीव लिखित गुतलेला. हा, देना ठेवा, जोपर्यंत एखाद्या मुलीचा आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत तिची पिशवी कधीही मोकळी येत नाही. पण ती गेली ना, आपले आईबाप गेली, जग बुडालं. मग आपलं कुणी नाही. हा, आपला फक्त पांढरं बस. भुईमुगाच्या शेंगा, हा, पपाया 2 झाडाच्या, रानमेवा म्हणतात त्याला. हा, खात्यान पोरांना दे. पिशव्या दिली, शेंगा दिल्या, भुईमुगाच्या शेंगा दिल्या. ह्याच्या घरामाग आपलं आंघोळ केल्यावर दगडावर आंघोळ केली ना की शेवग्यात जाडते, शेवग्याची शेंगा दिल्या. जा बाई. आईच्या डोळ्याला पाणी आलं. मंगलबाई तिथून निघाली, बसली, पिशवी लटकावली, नवऱ्याच्या मांडीवर हात टाकला. मंगलबाई ओरिजिनल, मंगलबाईचा फोटो ओरिजिनल बघा. आले घरी. आता हा जो शिवाजी पोटे जावाई, हा कुठला आहे? मूळ आवडा नागनाथ. तिथं आला. जाताना बायकोला म्हणला, ही बघितलं का रस्ता? हे हाटील, ह्या पांढऱ्या लाल काळ्या कार, मला लय वाटतं अगं त्यांच्यासारखंच आपण बी आज जावा, 100-200 रुपये खर्च करावा, काय घाला. पण तो आपली परिस्थिती नाजूक आहे, काय करू सांग. ती म्हणली, ह्या बघा मला बी लय वाटतं पण इलाज नाही. गरिबीचं सगळ्यात सॉंग करता येतं, पैसे सॉंग करता येत नाही. जाऊ दे, मी हाय त्याच्यात सुखी. काय प्रॉब्लेम होता का? नाही. 7-8 वर्ष झाली ती लग्नाला. आला, कष्टकरी गडी होता हा शिवाजी पोटे. घरी आला. येताना पोरांना बटर घेऊन आले. तिने चहा केला. चहात बटर भिजाया घातली. रुपयाला बटार असतं फक्त. गरीबाचं स्वस्त खाणं, गरीबाचं खाणं बटार. हा, झोपडपट्टीचं खाणं बटार. आणि जिथं 2 वेळचे अन्नाचे पंचायत आहे तिथं खाणं बटर. हा, दिलं बटर खायला. पोर खुश लागली, उड्या मारायला. आई आल्या. तिला बायकोला तो म्हणला संध्याकाळी, म्हणला हे बघ, माझी लई इच्छा आहे माझ्या पोरांचं मराठी शाळेत केव्हा शिक्षण व्हावं आणि इंग्लिश मिडियमने व्हावं. पुढे गेलो घेऊ सेमी आपण. ती तसली ख्रिश्चन मिशनरीची शाळा असते, त्यात काय आपल्या पडण्यासारखं दिसत नाही. वाहनाची वेगळी, ड्रेसची वेगळी. आणि डब्याचं काय करता? मोठ्या पोरांचं भारी पदार्थ डब्यात दिले. आपलं फळं केळं देतात, ती आपल्याला कुठून द्यायचं? सफरचंद देतात, ते आपण कुठून द्यायचं? आपण काय करू? मराठी शाळेत शिकू आणि 8वीच्या पुढे आपले थोडं वाट्या तोट्याने करू, कष्ट करू. मी साल धरतो परत. ते साल गडीच होता. मी जातो, तू नको काळजी करू. याला फोन लाव, त्या पाहुणला फोन लाव. आयला म्हणले एक जागा आहे बरं का, मालक लई चांगला आहे, सोन्यान पिवळा. तू जातो का तिथं? म्हणलं कुठं? म्हणलं बेंडगाव शिवार. बेंडगावला जायचं, तालुका वसमत. चालते म्हणलं, जातो. फोनवर बोलणं झालं. मालक म्हणला या, माझी शेती आहे, मी बंगल्यात राहतो गावात. शेती आहे, शेतीत घर आहे, गोठा आहे.
तुम्हाला वाट्याने तर वाट्याने परवडन तसं तुम्हाला काय तसं करा. 1,30,000 साल ठरलं. म्हणजे 10,000-20,000 तुला खर्चाला पाण्याला देतो बा, चल. थोडंफार कर्ज होतं. बिराड निघाला असं त्या बेंडेगाव शिवारात आलं. शिवारात आल्यानंतर गरिबाची खोली 10 बाय 12. हा, ते बेड एसी बीसी तिथला विषय नसतो, काय पंखा सुद्धा नसतो. हा, मच्छरदाणी त्याच्यात पोरं टाकायची. नवरा बायकोला लोखंडी खाट. तिथं आयतीच होती. सगळी बिथाड चुलीच्या दुराने काळवटलेली. 3 दगडाची चूल इटाची केलेली. सरपान 1 नंबर. आपली कपाशी आहे ना, कापूस पराठी म्हणतात आमच्याकडे त्याला. पराठीचं लाकूड जाड असतं. ती काय त्या सूर्यफुलावानी फॉस नसतं, जाड असतं. बुडा करून घातलं तर जोरात हार पडतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाखर अशी फुगून टम फुगती पुरीवानी. हा, आणि त्याच्यावर आपलं बियाला घ्या, मिरचीचा तुम्ही काही घ्या, सुखी समाधानी. अशा प्रकारचं हे सालकरी कुटुंब, गरीब कुटुंब. ह्या दोघात नवरा शिवाजीराव प्रचंड कष्ट करणारा, पण बायको आहे ना, बायकोचा थोडा प्रॉब्लेम होता. तिचं वय वर्ष 36 चालू होतं. नवऱ्याचं वय वर्ष 42 चालू होतं. 30 ते 40 जपायचं मी लय वेळा सांगितलेलं आहे. सांगण्याला गाळ नाही. ठीक आहे, नाही तो 18-20 सारखा परफॉर्मन्स देऊ शकत त्या ठिकाणी, पण एक काम करू शकतो ना, तो नेहार्थ घेऊ शकतो ना. ज्यांनी आवतं हाकले, ज्यांनी पिरणी हाकल्या बैलाची बरं का, त्यांना सांगतो मी. म्हणतो ट्रॅक्टर का व्हायना, लव टाकल्यावर ट्रॅक्टर का चालतो. मग तुम्ही फर्स्ट टाकला नाही तर थर्ड टाकला, लव टाकल्यावर लव गिअर येल. हा, नेहार होऊ द्या. यांनी थोडं नेहार गेला पाहिजे. यांनी थोडा फोर प्ले शिकावा. काय कशात गोळ झाला त्यांच्या आत्म्याला माहित व्हा. पण बाई समाधानी नव्हती. बाई बी असं उफाड्याचं सौंदर्य होत. हा, गाल बिल एकदम चंबू. हा, 1 नंबर. आणि सेफ मध्ये. 2 लेकराची आई अशी वाटत सुद्धा नव्हती ती. आणि राहणं तिथं थोडं आवडायचं तिला. टापटीप सकाळ संध्याकाळ चांगला तोंड स्वच्छ धुवायचं. कसा 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 साबणाने धुवायचं. चेहरा लाल पडूस तर पार. हा, त्याच्यावर काना 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 क्रीम लावायची, फासा फासा पावडर लावायची. हा, शिवाजीरावासाठी. पण शिवाजीरावाला तिचा कॉल कळतच नसायचा. अवघड आहे. तिने त्याला गाथंडेल धरून खाली बसा बसा कमॉन म्हणायला पाहिजे होतं ना कमीत कमी. बोलणे नाही, चूप. त्याविषयी बोलायचं नाही. वाटलं झालं महाराष्ट्राचं फार, तुम्हाला सांगतो. बोलतच नाहीत लोक. नवरा बायको पती पत्नी एवढं पवित्र नातं बोलत नाहीत. मल्ले रागत आहे टोपीसाठी काय, टोपी वर जायला माहिती. आता तुम्हाला सांगतो, शी थोडी असमाधान, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. राहून द्या राहून द्या. ह्या घटनेमध्ये शी 2 वर्षाचं 4 वर्षाचं पोरग आणि एक 6 वर्षाची मुलगी यांच्यासाठी जगायचं म्हणून जगत होते ते. प्रपंच करायचा. पण शरीराची जी गरज आहे, पोटाची भागली जात होती. त्यांनी काय 5-6 हजार रुपये उचल दिली होती. आणा बा किराणा, 2,000 किराणा आणला. नवरा बायकोला काय लागतंय खायला, असं विषय. शेतात काम करायचं, पोरं बघायची. आता म्हणजे पोरांना शाळेत टाकायचं. मग शाळेत तिथं विषय थोडा अवघड होता. शाळाला जवळ नव्हती. शाळा अशा ठिकाणी होती, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत शाळा टायमिंग. हा, आणि शाळा तिथून 15 किलोमीटर. कुठं? शिरड शहापूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी शाळा. म्हणलं आता कसं काय करायचं, पोरं तर शिकवलेच पाहिजेत, मग जगायचं कायसाठी. मला पोट तर कुत्रे बरते, आपण काय कुत्रे आहे का म्हणला. आपले जे कष्ट वाटले, पोराचं लाईफ थोडं वेगळं झालं पाहिजे. माझा पोरगा नवास्तर होईल, माझा पोरगा काहीतरी होईल. तसं होत नसतो. गरीबाला अशी सिस्टीम चालू आहे सध्या. गरीबाला दाबलं जातंय, ध्यानात ठेवा. हा, श्रीमंत अनेक श्रीमंत होत चाललाय. ही पद्धत तुम्हाला माहिती. तिने होकार दिला. चालत मला, तुला एक रानात काम करू नको म्हणला. मी सांग, तू जेव्हा 1-1.5 वाजता घरी येशील तेव्हा तिथून पळत रानात येत जा. सकाळ लवकर उठून स्वयंपाक करत जा. पोरं घेऊन शाळेत जात जा. ह्या शिरड शहापूरला 1 वाजता माघारी येत जा. जायला गाडी होती, दिली ते छोटा हत्तीत बसून जायची. शाळेत गेल्यानंतर त्या शिरड शहापूरमध्ये विषय असा होता, पोरं सोडले आतमध्ये. 8 वाजता त्यांची शाळा चालू झाली. 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत करायचं काय. तिथं काही शाळेचा रोल नव्हता, तिला काय नोकरी नव्हती, काय नव्हती. मग ती आपली कुठं बसायचं बाहेर, असं चौकात किंवा दुकानापुढं. हे काही योग्य दिसत नाही बाई माणसाने बसणं, काय करणार ना. ती आपली शाळेच्या खोल्या होत्या, त्याच्या साईडला एक कामगार होता, कॉन्ट्रॅक्टर. तो काय करायचा होता,
खिचडी तांदूळ बिंदूळ टाकून डाळी टाकून किंवा तुमची मुगाची डाळ ही शासनाचा जो आहार आहे ते खिचडी बनवायला कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला गॅसचे आणि बनवण्याबद्दल पैसे मिळत असतात काही. तिथं थांबायचे. आता ही जवळ 37ची 36ची 35-36 वर्षाची तो जो शिजवणार आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर ठोंबरे, ओरिजिनल नाव. आणि गडीजोडा मापातला 28 पर्यंतचा. पण तळमळ कशाची, माझं लग्न व्हावा, माझं लग्न व्हावा, जागा काय चालू नाही ना, पाहुणं काय लक्ष द्या, मला पूर्वीच कोण द्यायना, हेवी वंचनेत गडी फुल तुंबाळल्या. आता शिव म्हणला थेनी त्याला पहिल्यांदा बघितली. आता ह्यो काय ताय बी बराय मोकळा नाही, लोक दुनियाला विचित्र आहे. ओ वहिनी बसा म्हणला, तिकडं बसली बा ती. कुठल्या गावचं म्हणायचं, मग ते सांगितलं असं असं आम्ही आवड्याचे आले बा इथं, माझं वडील माझा नवरा आम्ही सालानी इथं राहिले. पोरं मात्र तुमची नक्षत्रासारखी. अहो काय करता श्रीमंताच्या पोराला मानला, पोरं एकदम नक्षत्र, स्टेप बाय स्टेप. लक्षात आलं ना विषय कसा असतो. कुठल्याही महिलेने लक्षात ठेवायचं, तुम्हाला एखादा पुरुषाला तुम्हाला जर तुम्हाला लाईन मारत असेल, त्याच्या डोक्यात असेल की ह्या बाईची शेवट अंतिम शरीर संबंध करायचा आहे, खाटल्यावर न्यायचे खाटल्यावर, तर सुरुवात ही स्तुतीपासून होते. कधी ध्यानात ठेवायचं आणि सावध राहायचं, ते मला सांगतो. हा ध्यानात ठेवा. काय नक्षत्रांनी पोर आहेत मला, हा बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. पोरं शिकते आणि तुमचं हाही ही दिवस पण निघून जातात. इतका गोड गोड मिठू 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 बोलायला लागला. हा हा ही शब्द कुणी वापरलं होतं मला, विजय शिवतरला वापरलं होतं अजितदादांनी. हा कोणतं, मिठू 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 मिठू. थांब तुला बघतोच कसा निवडून येतोय ती. उग ती मशीन मुळे जुळले नाही ती यांचाच कार्यक्रम झाला असता, आणि ते कोणाला सोडत नाही. हा बघू नेक्स्ट टाइम. आता ह्या घटनेमध्ये थांबली होती, तिथं बसायची गप्पा इकडच्या तिकडच्या. मग म्हणली तुम्हाला तांदूळ नेसून देऊ का, तेवढीच मदत होईल. म्हणला का नाही निसाकी. हा बरंच काय, तुम्ही नेसलेली साडी सुद्धा मला फेडायची इच्छा आहे, पण काय करतात असं मनात म्हणत होता बरं का ती. हा तुम्हाला सांगतो, पुरुष हा लाईन मारायला लागला, त्याला एखादी स्त्री आवडली, त्याला एखादी बाई आवडली, तो काय करतो माहितीये का, फार सावध असतो, ध्यानात ठेवा. तो त्याला 100%तला 5 पैसे जरी वाटलं ना, इथं आपलं काम होणार नाही. ही जरा वार याडसर आहे, ही वार एखाद्या वेळेस आपल्याला वानने हाणू शकतं, किंवा ही वार कालवा करू शकतं, कदाचित ही वार पोलीस स्टेशनला जाऊ शकतं आणि विनयभंगाची तक्रार चालू करू शकतो, तक्रार देऊ शकतं. तो 10 हात लांब, तो डोकंच लावित नाही. तो म्हणतो तू नागोबा तू टुपलीतच राहा, बाहेर काय निघू नको. हा पण ही आणि एक्सप्रेशन्स, तुम्ही दिसता कसं, तुम्ही असता कसं, ह्याच्यावर ध्यान ठेवायचं कधी पण. हा सावध राहायचं. म्हणजे कसं की पहिल्या वेळेस दुसरे 2 दिवस 3 दिवस ओळख, जी बाईचा पेहराव होता, जी साडी होती, ज्या चपला होत्या, जे त्याला एक्सप्रेशन म्हणतात, चेहऱ्याचे हावभाव होते, त्याच्यात चेंज झाला. त्या चेंज असा झाला. आता ही शिवाजीराव इकडे म्हणता पोरं चालली, तू आज तासभर लवकर उठली, स्वयंपाक केलाय, सगळं केलंय, पण तू हीच तरी आज साडी का प्रेस करते. ही लग्नानंतर 8 वर्षात मला साडी प्रेस करताना दिसली नाही. ह्या अशा बारीक सारीक गोष्टी वारे म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते, ध्यानात ठेवा. हा तुम्हाला माहितीये का निसर्ग काय सांगतो, निसर्ग असं सांगतो की एखादं वादळ, एखादा पाऊस असा धडाड कडकाड असा करीत येतो. हा शेतकऱ्याच्या बोकांडी बसतो, ध्यानात ठेवा, नुकसान करून जातो, तर तसा येतो निसर्गाच्या बरं काही हो. पण दुष्काळ हा चोर पावला नेतो, कधी ध्यानात ठेवा. मे मध्ये कचकटून झालाय, आता बघा 2-2 महिन्याचा गॅप आहे. रस्त्याकडे गवत सुद्धा वाळून गेली आमची. असंही गणपती बाप्पा होकले, पितरपाडा जर होकला, राहिला दसरा, दसऱ्यानंतर पोळा झाला की पाऊस बोळा झाला, विषय संपला. असं होतं. आणि प्रॉब्लेम हा म्हणजे अडचण दुष्काळी भागात जास्त येते. असं झाले ना, शेतकऱ्याचं पाठण काय एवढं निभार बनवले पांडुरंगाने काय मला सांगता येत नाही. पण त्याच्यात आज बी काल पण 2 शेतकऱ्यांनी परत आत्महत्या केल्या. काय सांगायचं तुम्हाला. ह्या घटनेमध्ये झालं बा चालू. आता ही कसं आहे, इस्त्रीची साडी करून बाई यायला लागली, मला शेनी थोडं ताडलं. हुशार होतं ते, ती मोबाईल मध्ये BF सगळं बघणार होतं. हा कोण नसल्यावर वेगळं बघायचं, बसल्यावर सगळं ते आवाज बंद करायचा, नाही तर ते हाऊ हाऊ लोकांना ऐकायला, याच्या मागे लोक गाडी घेऊन पळायला बसल्यात. त्याचं ते पर्सनल विषय आला. हा आता हिथं काय झालं, ती मंगला एक दिवस आली बसली. काय म्हणलं, तिने घातली पिंक कलरची साडी.
तिची साडी आणि तिची स्टाईलिश राहणीमान एका हाताने टाळे वाजत नाही कधी, निसर्गाचा नियम आहे. यांनी बघितली, यांनी डाळ घातली, त्याच्या हात पाणी ओतलं आणि लागला हाटायला ती बात. मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन मी बंगला ग बंगला. कशाचा बांगला? याच्या डोक्यात होतं हिला खवा उलटी पालती करीत. लय दुनिया नालायक निघाली आणि ही बाई बावळट लागली गळाला याच्या. आता विषय असा होतो, ही 36ची 28चा कार्यक्रम कसा लॉंग टाइम आहे ध्यानात ठेवा. नवरा 42चा. काय काय झाले काही म्हणजे पाण्यात दोष झाला का हवेत दोष झाला तेच कळाना. पण जे काय झालं नुसतं कलियुग कारणीभूत नाही, तर ह्या गोष्टीला हा मोबाईल फोन सुद्धा कारणीभूत आहे, लक्षात घ्या. लोकांच्या भावना विस्कळीत करून दिल्या. पहिलं आमच्या काळात कसं होतं, शनिवार संध्याकाळी पिक्चर असायचा, रविवार संध्याकाळी एक असायचा. रविवारचा मराठी दूरदर्शनला आपलं. आणि कामावरच्या बाया तर तुम्हाला सांगतो, ते रामायण महाभारत संपल्याशिवाय कामाला सुद्धा जात नव्हत्या. मालका सकट सगळी बघायला काय गाव वासाड पडायचं त्या काळात. आता कसं आहे, ती गडीभर जेवायला बसली तरी एखादा एपिसोड बघून घेते. म्हणजे काही बघू शकते ना, मोबाईल आला हातात, वाटलं झालं. भावना चवताळल्या गेल्या त्याच्यामुळं. कंट्रोल म्हणजे व्यसन जे आपण टाकतो ना, ती व्यसन गरजेची आहे सध्या. हा ही गाड्याचं ते म्हणला काय खर्च बिर्च करू का काय, हा तुम्ही मला एवढं सहकार्य करता. म्हणले असं द्यावं, त्याला काय होतंय सहकार्याचं काय, त्याला गरजच आहे असं आहे. त्याला वाटलं आयला जमायला बसले बरं का, पण म्हणू का नको, काय हाणायची तर नाही. आणि नऊ तरी गरीब आहे, त्याला काय होते. गरीबाला लाज नसती, खरं आहे तुम्हाला सांगतो. गरीबाची लोक किंमत करतात. हा स्वाभिमान असतो त्याला, पण त्याला स्वाभिमान, त्याला किंमत देणार कोण नसतं. गरीबी त्याला काय काही होते त्याला. म्हणला तुम्ही ना मला लय आवडता भाऊ. मला आहे ना तुम्हाला सांगतो, अजून लग्न झालं नाही, पण मला असं वाटतं की लग्नच करू नये, तुमच्या बरोबर संसार करावा. हा तुम्हाला हसा येईल, पण आपलं मजाने म्हणतोय बरं का. त्यांनी फक्त काय टाकला होता, गुगली टाकला होता. तिथं तो शेनवार नव्हता, तिथं तो स्ट्रेट बॉल नव्हता, सरळ बॉल नव्हता. हा आपल्या अनिल कुंबळे सारखा. हा ती गुगलीत बरोबर फसली. ती म्हणली असं काय नाही, असते एखादा माणसाचा स्वभाव चांगला, आवडत असेल मी तुम्हाला. आमचा नवरा तर अजिबात माझ्या संग गप्पाच मारत नाही. बघा प्रॉब्लेम जुळला ना, विषय जुळला, म्हणजे साधा सुद्धा नाही जुळला. त्या ठिकाणी जिथं ती शाळा होती, त्या शाळेपासून वन विभागाची जमीन होती पाठीमाग, घनदाट झाडी. हा जंगल में मंगला गेली बा आता, त्यामुळे मी नाव ठेवलं जंगल में मंगल. जंगल में मंगल गेली आणि बात करा आपला पोरांचा इकडे फार काय सांगायची. चांगला रंगारंग कार्यक्रम 30-35 मिनिटं व्हायला लागले यांचा. बाई तृप्त झाली, बाई शांत झाली. बाईला असं वाटलं जगातलं एकमेव सुख हेची. हे जाणून घ्या, हे कळून घ्या तुम्ही. कसं होतं, एका तंटाळे वाजत नाही. मग हित एवढा कार्यक्रम करूस तर, कुठे बी लुगडं वर करूस तर, वरती नवऱ्याला जर जाग्या आणला असता तर त्या पोरांचं भवितव्य खराब नसतं झालं. साधा प्रश्न आहे. ही जगात लोकांना कळत नाही या गोष्टी. हा आणि सगळ्यात महत्वाचं याला शिक्षण. ज्या पालकाला, ज्या बाईला, ज्या गाड्याला शिक्षण कमी आहे ना, त्याची बुद्धीच कमी चालते. हा बुद्धी विना शिक्षणाविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि बरंच काही गेलं. इज्जतही गेली आणि सगळंच गेलं आता. आणि नेटवर सांगितले म्हणजे पारच आबरून गेली, आपला विषय. त्या बाईनी त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. ही तर काय ती चांगल्या नवाट गोऱ्यावानीच होतं, तुस करत होतं बोकडावानी नुसतं. खुश झालं बा ती मारणाचं. आखा पगारातील देऊन टाकलं. असत्यानं होत्या साडी बिडी घे, आता काय तू काय लांबची का, घे. ह्या वासना बिसण्या, 3 इंचा पायी, पैशा पाण्याला काही किंमत नाही तुम्हाला सांगतो. बरंच गेलं लोकांचं, वाड्या गेलं, जमिनी गेल्या, लई गेलं, इज्जत गेली, आबरू गेली, सगळी गेली. लोक बी गेली फोटोत, आणि फोटो बी नाही दिला गेलं. हा ही दुनिया अशी आहे. ते त्यांनी जे केलं त्यांचा त्रास, परिणाम मुलांना, नातवंडांना भोगावा लागला. आमच्या भागात गुंठ मंत्री आहेत, वरच्या भागात पुण्यात साईडचा एरिया. आमच्याकडे काही इकडे पूर नाहीत का, देतच नाहीत. त्याची ती फॉर्च्युनर आणि त्याची गाडी आणि ते रुबाबन स्टाईल म्हणलं की नको. हे हगवणे असं आहे बसले लोकांची माणसं. लोक आभारते त्यांना, बस माणसं चांगली असतात, काही सगळीच काय हगवून नाहीत, पण लोक लय पैसे व्हायला खरंच का आभारतात. आईला म्हणलं दडपिन भाऊ आपल्याला, ती पोरगी मारीन, तारास करीन, आणि 10-5 लाख रुपये वकिलाला देईन, आणि 5 लाख रुपये पोलीस स्टेशनला सरकवीन, अजून कुठं सरकवीन. गेली पोरगी, काय घेता कोणाचं केस. त्याच्यामुळे लोक म्हणतात
साकीटला साकीट बघा, आपल्या बरोबर तुडीचा बघा, पुरीला विचारतात, बाप विचारतो, देऊन टाकतात. ह्यांचा रंगारंग काढून इतका जोरात चालला की पार बास जळायला लागल्यावर शिक्षकांनी तक्रार केली त्या नवऱ्याला. ओळख असतीच ना पोरं कशी काय. म्हणला शिवाजीराव इकडे या, ते बाईचं चालचलन काय ठीक नाही. ही माणसं मोठ्याला नाही म्हणू शकत बरं का, शिक्षक असो कुणी असो, मोठ्याला सांगत आहे. मोठा मागच रुमान टाकतो, माय बायकोच नाही घेतो काय, पण गरीबाला आणि ती आपलं बरोबर बरोबर साहेब. पण शिवाजीरावच्या डोक्यातच खटका बसला. गेला घरी ना, मग इकडे बस अशी सापकावली मग तुम्हाला सांगतो. हा ते नवरा आहे, त्याला काय लाज वाटते का, शरम वाटते, याच्या करता इस्त्री करत होती का. भया म्हणली ही तर हानीतही मारणार, आता काय करायचं. ती बघा म्हणजे असं वादविवाद व्हायला लागले, एकमेकाची मन तुटली. पोरं बिचारी रडायला लागायचे, बारक्या 4 वर्ष पोरं रडायचं, आई बापाची भांडणं चालू झाली की. अशी वातावरण फार भयानक असतं घरातलं. किरकिरी पाठीमाग काहीतरी घटना घडली असती. जे मनात अशांत आहेत, ज्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे ना, मला फोन करतात लोक. तुम्ही पण करा, काय अडचण नाही, संध्याकाळचा करा 8 ते 10. मी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो, सगळे उपाय आहेत माझ्याकडे. ह्या घटनेमध्ये किरकिर झाली. हिनी शेवट त्या ठोक्याला सांगितलं, ज्ञानेश्वर ठोंबरे, ठोंबरे या, मी पाहिजे का नाही पाहिजे, मला एका शब्दात उत्तर दे. म्हणला तू इथं सगळे भावना तर काय नाही, ती खिचडीचं काम केलं तरी हरकत नाही, मी कुठं बी काम करीन, पण फक्त तू पाहिजे, तू आणि फक्त तूच. मंगला ग मागला. हा म्हणली काम कर, जाऊ दे गाडी म्हणली माया नावरीची. हा यो माझ्या पुरा डोक्यात बसलाय म्हणली, असा हानी तो की 5 बोट उठत्यात. आणि ह्याला बी वाटतं अर आता काय, आता ते आता पुरुष कसं आहे बघा, प्युअर बधीर असतात काही, प्युअर बधीर. एखादा मित्र जरी असला तुम्हाला जर म्हणला ना, चल रे याच्याकडे बघू जरा, त्याला दम देतो, त्याने असं असं केलं, अजिबात जायचं नाही त्याला. तो काही करीन, उद्या काढ तुम्ही गुत्ता सह आरोपी, अजिबात जायचं नाही. ध्यानात ठेवायचं, तुमचं आई बाप, बहीण भाऊ, घरातली, ह्याच्यापेक्षा तुमचं जवळचं कोण नाही जगात. ही सगळी मोहमाया आहे ना, हीच मोहमाया बाहेर. प्रामाणिक राहा, सगळ्यांशी बोलून चालू राहा, पण कुणाला मदत करू नका कधी. हा माझा जुना एक जोडीदार होता, तुम्हाला सांगू, तो काय करायचा, माणूस किती हुशार असतो बघा. मला आता आठवतं, नंतर लय बोर होतो. माझं वैयक्तिक सांगायला मला बी आवडतं कधी कधी. त्याच्याकडे लय जुनी गाडी ही होती सुझुकी, जुनी गाडी, जुना काळ. त्याचं शॉकअप गेले होते, ह्याची ऐपत नव्हती ती शॉकअप बदलायची. याचं कंबार त्या गाडीमुळे त्याचा व्यवसाय होता. त्या व्यवसायासाठी जाण्यासाठी ह्याला जायचं बुवा, 5-50 किलोमीटर जायचं आणि 5-50 किलोमीटर यायचा. त्याचं कामासाठी एकटा गेला ना तो, त्याचं ते कंबार दुखायचं का, ते शॉकअप दणकं बसायचं. मग त्यांनी एक दिवस काय केलं, इकडं 2 दगड आणि तिकडं 2 दगड त्या गाडीवर मागं मांडलं, आणि मग तो जायला लागला. ते वजनामुळे काय त्याला कमी दुखायला, पण आवरच घेऊन पडायचं. पण लोक 1-2 म्हणजे काय म्हणले ते, तू काय मला परत इज्जत जाते, परत दगड टाकून दिला. त्याने ते माझा मित्र, त्याने मला बोललो, चल ना आपल्याला जाऊन जरा काम आहे. अरे म्हणलं मित्राला मदत केली पाहिजे, मी त्याच्या गाडीवर बसायचो. हे असा प्रकार 4-6 महिने चालला होता, वर्षभर चालला होता जवळजवळ. तिथं गेल्या एक गोष्टी मिळायची, ती कधी सामोसा मिळायचा, कधी कचोरी मिळायची, एखादं काय, कधी वडापाव मिळायचा. त्यावेळेस 8 रुपयाला होता, 7 रुपयाला होता. नंतर माझ्या डोक्यात आलं की गाडी फक्त वजन मधून वापर करतो बघा. आता इतर माझा स्वतःचा फक्त वजन पाहिजे, माझा कंबर दुःख नाही म्हणून याला मागं टाकायचं. याला म्हणतात दुनिया बा. आपला तर फार विश्वास उडालाय, तुम्ही पण सोडून द्या सगळा विषय. हा ह्या घटनेमध्ये ह्याला सांगितलं होतं की माझा नवरा ठोकायचा आहे बा, शिवाजीराव मारायचा आहे बा. आता हा जो ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, यांनी ह्याची मानसिकता बघा. तुम्हाला नियती हवा, ही आता ही जी आरोपी आहे किंवा जी लोक आहेत किंवा तुम्ही आहे, मी आहे, कोणी असू द्या, तुम्हाला आतलं सांगते गोष्ट. तुम्ही कसेही असा, तुम्ही ठराविक गोष्टी पाळतात. उदाहरणार्थ आषाढी एकादशी, महाशिवरात्र, म्हणजे वातावरण कसं असतं घरात. आता गणपती बाप्पा आहेत, आज गणपती बाप्पा, ती आरती, ती गाणी जुनी, म्हणजे आपल्याला बालपण आठवतं, चांगलं फ्रेश वाटतं, मस्त वाटतं. काही कवाय ना पुण्यसंचय तुमचा होता असेल ना, फराळच खाता, अमकं तमकं, नॉनव्हेज त्या दिवशी खात नाही, सगळं म्हणजे होतच असेल ना. हा जो पुण्यसंचय असतो त्याच्यामुळं तुम्हाला नीती संकेत देते, काही सोड सोड
योग्य विचार कर. पांडुरंगाने तुला बिंदू दिलेला, योग्य विचार कर. जो ते संकेत ढावालतो, हा त्याचा कार्यक्रमच. अजून एक गोष्ट सांगतो आतली तुम्हाला, याला पण लांबायला लागले जरा, काय करू सांगतोच, मरू दे, थांबा 5 मिनिट. रात्री मला एक फोन आला. आपले आर्मी जवान लय माझ्याकडे, म्हणजे आपले सबस्क्रायबर लय पोर आहेत. आपलं वाच ह्याच्या गुवाहाटीला होता आपला जवान, मूळ कोल्हापूर. मामा द्विधा मनस्थितीत अडकले, मला निर्णय घ्यायचा आहे ना. म्हणलं निर्णय काय घ्यायचा त्याच्यात, दिसला पाकिस्तान की ठोकायचा म्हणला. त्याला ते निर्णय तसला विषय नाही म्हणला. त्यांना खबीर आहे आम्ही, विषय घरचा आहे. म्हणलं काय झालं, मला 2 पोर आहे, सोन्यासारखी बायको आहे, आई वडील आहेत, शेती आहे, सगळं आहे. मला घरी जाऊन शेती काहीतरी व्यवसाय काहीतरी करूशी वाटतं. मला फौजची नोकरी नको वाटते आता, म्हणजे आतल्या इच्छा. म्हणलं किती वर झाली, म्हणजे 16 वर झाल्यात. मला रिझाईन करूशी वाटतं. बघा बाबा म्हणलं, आता 70-80 हजार 90 हजार पगार असतो. त्याला एक प्रश्न विचारला, मला सांगा म्हणलं, जर नोकरीला रिझाईन करून घरी आला हा माणूस जवान, तर पोरांना उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकतो. काय आर्थिक अडचण द्यायची नाही. उद्या एखाद्याला आजार झाला मोठा, तर केपेबल पाहिजे माणूस. 5 लाख नाही, 7 लाख नाही, 10 लाख जाऊन द्या, ही ध्यानात ठेवा. जगायचं म्हणजे नुसतं जगायचं नाही, तर तुमचं पासबुक मजबूत असलं पाहिजे म्हणून जगायचं. बाकी सगळं किरकोळी, सगळं द्या सोडून विषय. जी लोक श्रीमंत लोक लय हुशार तुमचा वापर करून घेतात, असं असतं. म्हणला 100% करा, घरचं बॅकिंग आहे, सगळे व्यवस्थित आहे, आम्ही भाऊ एकत्र आहे. आणि आमचे म्हणला सगळे मामन काकन आजीन आजोबान, म्हणजे जे पुरुष आहेत ते सगळे आर्मीच फॅमिली आहे. म्हणला आतला आवाज काय सांगतोय. म्हणला आता 35-36 चालू आहे, धरलं 65 वय, जवळून काही जगायचं. म्हणजे बघा माणसाची मानसिकता, माणसाला लाख रुपये पगाराची नोकरी सुद्धा नको असते, पण मानसिक समाधान गरजेचं असतं. हा सुख, सुख म्हणजे तरी काय हो, सुख त्या लहान मुलांचं त्याला मोठं होताना पाहण्यात आहे. त्या लहान मुलाला आपल्या पोरीला सायकल शिकवण्यात सुख आहे. ह्याची किंमत नाही करता येत. बारीक सारीक गोष्टी जगणं त्याला किंमत आहे. नवरा बायको ज्या वेळेला बसली, बापानी पोरीला ताटात घ्यायचं, हा, आणि त्याच्यात शेलका पदार्थ असतो, गोड पदार्थ असतो, तर तिच्याकडे हाताने टाकलायचा, त्याच्यात सुख आहे. रसा रसा तुम्ही खा, तिला काही असेल ती भाजी द्या, त्याच्यात सुख आहे. त्याला म्हणलं असं कर, रिझाईन देऊन टाक, ये घरी म्हणलं. हा, काही व्यवसाय कर, काही कर, काही नाही परत, पण आतला आत्म्याचा आवाज ऐक. हा जो ठोके करे ज्ञानेश्वर ठोंबरे, याला आवाज आला का कसला, कसलाच नाही आला. ह्याला चान्स होता. मी हाय समजा बिगर लागण्याचा आहे, पण सेफ आहे ना, गुन्हेगार नाही ना. मी भात खाऊन भात शिजून जगवतोय, मी सर्वसामान्य माणूस आहे. कोणाची बाई केली तात्पुरती माझ्या, काही होईल पुढं, कशाला डिसिजन घ्यायचं. पण ती इतकं पागल झालं का त्याचं मुंडकं तिने बघाय बगलतला वाज बी दिल काय कोणाला माहिती, काय कोणाचं कळत नाही. तुम्हाला सांग, जे माय जिबल नाही हाड, आता काय करू ते. तू फक्त टाइम सांग. म्हणजे टाइम कशाला, रविवार दिनांक 24 ऑगस्ट, मला सुट्टी असते शाळेला, जे संध्याकाळी मी त्याला रानात घेऊन येते. मग शनी रविवार दिनांक 24 ऑगस्ट, बघा घटनेला साधारण 10-12 दिवस झालेत फक्त. 2025 ते येऊन रानात थांबला. ते गोठा तिथंच होता, पण वाडा होता साईडला, एक एकरभर रान ओलाटले, आणि निर्मनुष्य जागा होती, म्हणजे शेजारी बेजारी कोण नव्हतं. तिथं येऊन थांबला. हातात टिकावाचा दांडा होता, फार हे असतं, म्हणजे टिकावाचा दांडा हा मजबूत लय असतो, ते काय कोराडीत दांडा टिकावाचा. ते घेऊन थांबला. शिनी जांदाड पडायचं, जांदाड पडायचं म्हणजे थोडस असं नाही का, धड उजेड बी नाही, धड अंधार बी नाही, अशी वेळ असते, एक अर्धा पाऊण तास. त्या टायमामध्ये महत्वाचं काम आहे, चला त्याला नेलं. शिवाजीरावला त्याची अजिबात कल्पना नाही की पुढं काय होईल. बायकोच म्हणते म्हणल्यावर काय, आणि बसा म्हणली. बसा कुठं म्हणली, तिकडं जेव्हा लपला होता त्याला पाठ करून, सगळ्यात वाईट पाठीमागून वार करणं तुम्हाला सांगतो. हा, येवण बिवण आहेत ना आपल्याला पाठीमागून वार करायची इतिहासामध्ये, हा सगळ्यात वाईट. ह्याला नादावला येणे टिकावाच्या दांडाने, असं दना दना लाकूड तोडताना कसं आपण, हा डोक्याला काय लागते, फार चंदा मेंदा करून टाकला डोक्यात त्याच्या 4-5 ह्याच्यात, हा फोडून टाकलं डोकं. ती कवटी फुटली, ती पडलं थडपड करीत खाली. स्वतःच्या जलामला गरिबीत, बायकोसाठी स्वतःच्या पोरांसाठी जगाडणारा, कष्ट करणारा आत्मा तळमळून मेला.
बघा आता इतारा तो मेला, हिचा आत्मा गार झाला. हिला वाटलं आता आणि फक्त कायसाठी, गोल्यासाठी. हा वा वा वा. अक्कल कमी, शिक्षण कमी. हिला वाटलं आपलं जमलं, ओके, मला कोण बोलणार नाही. आपण इथं संविधान आहे, इथं कायदा आहे, इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस आहेत. इथं मर्डर एवढा मोठा. आली घरी वारोजारला सोमवारचा, ही काही गेलीच नाही. ह्याला ए तुमचा बाप कुठे गेला बघा, पोरांना ए तुमचा बाप कुठे गेला बघा, आणि ह्याला त्याला विचार आमचं ते कुठे गेलं बघा. असं बघा, कशाचं बघा. थोडं तास 2 तासांनी इकडे इकडे बघताना ती बॉडी त्यांना त्या वड्यात पडलेली दिसली. पोलिसांना पाचारण केलं. रामदास निर्दोडे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कुरुंदा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पथक हजर झालं. अनुभवी माणूस, सगळी केलं. हा ठीक आहे का, असं झालं का, बरं ठीक आहे. पंचबीनचं काय कुठं चोरांचा काय उद्देश आहे का काय, सगळं पोलिसांच्या डोक्यात सगळी चक्र चालू असतात. हे रामदास शिरदोडे यांनी जबाब प्रक्रिया चालू केली. साधं सोपं असं तुम्हाला सांगतो, एवढं सोपं नाही पोलिसांना चकावणं आणि चुकावणं. काढलं त्यांनी, बाई नाव, हा किती वाजता झालं, काय झालं असतं हे विचारलं. बरोबर ठीक आहे, लिहून घेतलं. बघा सिस्टीम कशी असते. दुसऱ्यानी यायचं तेच प्रश्न विचारायचे, तिसऱ्यांनी त्याच्यात डिफरन्स, रॅपिड फायर म्हणतात त्याला. ही सगळं पोलीस प्रशासनाचा भाग आहे. एक वाक्यानं एक शब्द जरी थोडा वेगळा आला ना, कारण विचारल्यानंतर माणसाने जे सत्य असते ते पाटकुनी बोलतो आणि जे तो खोटं बोलतो तो लेट बोलतो. ते पोलिसी प्रक्रिया आहे, तुम्हाला आतलं कळायचं नाही. हा ती पापण्यांची हालचाली ते पोलीस रॅपिड फायर करताना ती वहीने अक्षर नाही बघत, ते तिच्या डोळ्यावरून फेस रिडिंग करतात. फेस रिडिंग हा प्रकार आहे सायन्स मध्ये. हा कार्यक्रम हो की बाई गावल्या, बाईला कॉन्स्टेबल होत्याच. जाऊ द्या, चौकशीसाठी घ्या म्हणून ताब्यात तर घ्या. हा इथं पाणी मुरतय, अख्खा वाडाच गायब झाला. इथं नवरा वाड्यात पडलाय. उचलली रापकावली की जाग्याव. दुसरी शिबात शिजव तसे तांदूळ तसंच भात. शिक्षकाला म्हणले आता आज जाळ तो घालायचा, डोक्याला ताण करायचं नाही. पोलीस प्रक्रिया केस मर्डरची, गुन्हा गंभीर आहे, हे उचललं. आता काय परिस्थिती, गुन्हा दोघांच्या खुनाचा गुन्हा दाखल झालाय, ध्यानात ठेवा. पुरावे सगळे पोलिसांनी व्यवस्थित, केस स्टँड झाली. आता प्रेस नोट काढली, त्यातून हिस्ट्री तुम्हाला सांगतोय. पण ह्या घटनेतून एक तात्पर्य तुम्ही घ्या, 30 ते 40 जास्त जपायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे थांबल कधी मलाच कळा नाही. नवरे मार जी स्पर्धा चालू आहे थांबणार कधी, आणि इतकी लोक बळी पडतात. हा काय त्याच्यामुळं ज्यांना बघायचे स्थळ त्यांनी व्यवस्थित बघा, पण ज्यांचं झालंय त्यांनी जपावं. आपली कोंबडी आपल्याच खोराड्यात. हा आपल्या कोंबडीने अंड आपल्याच खोराड्यात घातलं पाहिजे. नाही तर खायचं आपलं अंड द्यायला का ती दुसऱ्याच्या घरी गेली, प्रॉब्लेम होते भाऊ. हा ते अवघड आहे. ती कोंबडा असतो आणि तो कोंबडा एक पाखड काढतो पायात, अशी तिरका 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 येऊन बोकांडी बसतो. लय बेकार काम या दुनियाच. सावधान. रामकृष्ण हरी माऊली.